या धर्मापुरी गावचा सरपंच सुद्धा या पीडित मुलीला भेटलेला नाही. इथले आमदार भेटायला आले नाही, खासदार भेटायला आले नाही. मठासाठी प्रत्येक जण आमच्या दलित मुस्लिमांच्या आदिवासींच्या दारावरती येतात, पण आमच्या लेकरांवरती अन्याय झाला तर डोक्यावर हात फिरवायला सुद्धा येत नाही. किती गंभीर आहे. आणि म्हणून एसपींनी पोलिसांनी जरी सहकार्य केलं असलं तरी 3 महिन्याच्या आत या आरोपीवरती कारवाई झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅंथर सेना या ठिकाणी मागणी करत आहे. आणि म्हणून कुटुंब, वडील सुद्धा मजूर आहेत, खूप हळहळ व्यक्त करतायत धर्मापुरी गाव. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही एकटे नाही तेवढं लक्षात ठेवा. हा पॅंथर, हा बाबासाहेबांचा ठाण्या वाघ संविधान घेऊन तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि आपल्या लेकीला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही हे सुद्धा या माध्यमातून मी जाहीर करतो. बिलकुल घाबरायचं नाही. त्याच्यामध्ये पोलिसांना आम्ही मागणी करतोय, फास्ट ट्रॅक कोर्ट एसआयटीची नेमणूक. आणि धक्कादायक महाराष्ट्र ऐकतोय की या घटनेचा पंचनामा करण्यासाठी ग्रामपंचायतचा ग्रामसेवक जो आहे लिपिक प्रल्हाद जोशी येत नाही. त्याच्या डोक्यात जातीवादाचं मुळीयात जाग झालंय. तो म्हणतो मी येत नसतो आणि कुणाला येऊ सुद्धा देत नसतो, तुम्हाला काय करायचे ते करा. त्यालाची जर ग्रामपंचायत मधून लवकरात लवकर हकलपट्टी या प्रल्हाद जोशीची केली नाही तर बीड आणि महाराष्ट्रामध्ये आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो. त्याला प्रल्हाद जोशी कोणी त्याला मानवत आहे की नाही. एक चिमुरडीला तिचं त्या ठिकाणी अत्याचार झालाय आणि याच्या डोक्यात जातीवाद पेटला की मी येत नसतो आणि येऊही देणार नाही. या गावातला मी आढावा घेतला, ग्रामपंचायत मध्ये जातीवाद करतो का टार्गेट केलं जातं आम्हाला. ग्रामसेवक सुद्धा येत नाही. त्याच्यामुळे तात्काळ तर बीड जिल्ह्यामध्ये अनेक गावागावामध्ये या ठिकाणी महिलांवरती मुलीवरती अत्याचार सुरू झाले. पिंपळनेरचं प्रकरण, परळीतलं प्रकरण, हे धर्माबादचं प्रकरण, धर्मापुरीचं प्रकरण, अनेक प्रकरण या 8 दिवसात घडले. आणि त्याच्यामुळे या गरीब कुटुंबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे आणि 3 महिन्याच्या आत फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून तात्काळ फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे ही सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करतोय. फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालू आहे. किती वाईट आहे की पोलिसांनी लिहून दिलंय की जा आणि परळीच्या सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन तुम्ही मेडिकल करा. तर त्या मेडिकल करायला गेलेल्या मुलीला, तिच्या कुटुंबाला 4 तास बसावं लागतंय. वैद्यकीय अधिकारी गुट्टे, काय नाव त्याचं पूर्ण, अरुण गुट्टे, अतिशय बेजबाबदार निष्क्रिय अधिकारी. एका चिमुरडीला 9 वर्षाच्या 4 तास बसावं लागले तिच्या मेडिकल साठी. हे कुणाच्या इशारावर झालं? याचे व्हीडीआर सीडीआर सुद्धा चेक झाले पाहिजे. हे प्रकरण फार गंभीर आहे. काही दिवसांनी ही चिमुरडी संपवली सुद्धा असती, थोडक्यात बचावली. आमचे बळी गेल्यावर आम्हाला न्याय मिळणार आहे. मी बीडच्या एसपींना आवाहन करतोय की याच्यामध्ये एसआयटीची नेमणूक झाली पाहिजे आणि स्पेशल महिला आयपीएस अधिकाऱ्याकडून या घटनेचा तपास झाला पाहिजे की किती जणांवरती यांनी अत्याचार केलाय. त्या सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे, त्या तक्रारी दिल्या पाहिजे. वकील उभा राहिलाय तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण न डगमगता मी तुमच्या ठामपणे पाठीशी हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलो. प्रत्येक गावात एक अशोक खरात बसलेला आहे. हा सुद्धा नराधम तोच आहे. लहान लहान चिमुरड्यांचे बळी यांनी घेतलेले, त्याच्यावर अत्याचार केलेला आहे. आणि म्हणून राज्याच्या गृहमंत्र्याला आम्ही विचारतोय की अशी उद्या या पीडित कुटुंबाची तर भेट घेतली पाहिजे आणि जे पंचनामाला आले नाहीत त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. आणि जर जातीवाद केला जात असेल, चिमुरडीवर अन्याय होऊन जर आरोपीच्या त्या ठिकाणी बाजूने कुणी उभा राहण्याचा प्रयत्न करत असेल तर ही ग्रामपंचायत सुद्धा बरखास्त झाली पाहिजे, ही सुद्धा भूमिका घेऊन लढा जाणार. ही पद्धत नाही. उद्या कुणाचाही लेकरू टार्गेट झालं असतं, त्यांनी 40च्या आसपास लेकर त्या ठिकाणी शिकार बनवलेले, त्याच्या मोबाईल मध्ये फोन व्हिडिओ निघालेले. कुणाचाही कोणत्याही जातीचं लेकरू टार्गेट केलं असेल, कारण तिथं ही घटना घडली, तिथं शाळा होती, सगळ्या समाजाचे लेकर त्या शाळेत जात होते आणि त्या किराणा दुकानावर चॉकलेट बिस्किट वगैरे आणायला जात होते. असे लेकरूचं कुटुंब पुढे आलंय म्हणून समजलंय, पण अंधारातून कळतंय की 40 ते 50 जणांना ह्यांनी त्या ठिकाणी पीडित बनवलेलं आहे.
स्वतःच्या घरात सुद्धा याने हात टाकलेला आहे. मुलगा बाहेर राहतोय आणि असा नराधम या ठिकाणी वावरत होता. आणि त्याच्यावरती जर कारवाई करण्यासाठी त्याचा पंचनामा करून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी जर प्रल्हाद जोशी मागे हटत असेल तर मानवता कुठे आहे? आणि म्हणून या ठिकाणी राज्य सरकारला मी आव्हान करतोय, बीडचा कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेला आहे. एसपीने याची दखल घ्यावी. जिल्ह्याभरात 4 IPS अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी नेमणूक झाली पाहिजे आणि 4 महिला अधिकारी नेमून बीड जिल्ह्यातल्या चिमुरड्या आणि महिलांच्या सुरक्षेचा अजेंडा राबवला पाहिजे, अशी सुद्धा मागणी घेऊन आम्ही लढणार आहे. कुटुंबाचं मी सांत्वन केलंय. अतिशय या धर्मापुरी गावचा सरपंच सुद्धा या पीडित मुलीला भेटलेला नाही. इथले आमदार भेटायला आले नाही, खासदार भेटायला आले नाही. मठासाठी प्रत्येक जण आमच्या दलित मुस्लिमांच्या आदिवासींच्या दारावरती येतात, पण आमच्या लेकरांवरती अन्याय झाला तर डोक्यावर हात फिरवायला सुद्धा येत नाही. किती गंभीर आहे. आणि म्हणून एसपीनी पोलिसांनी जरी सहकार्य केलं असलं तरी 3 महिन्याच्या आत या आरोपीवरती कारवाई झाली पाहिजे, अशी ऑल इंडिया पॅंथर सेना या ठिकाणी मागणी करत आहे. आणि म्हणून कुटुंब, वडील सुद्धा मजूर आहेत, खूप हळहळ व्यक्त करतायत धर्मापुरी गाव. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही एकटे नाही तेवढं लक्षात ठेवा. हा पॅंथर, हा बाबासाहेबांचा ठाण्या वाघ संविधान घेऊन तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि आपल्या लेकीला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही, हे सुद्धा या माध्यमातून मी जाहीर करतो.